हां, एक घरामध्ये काम करत नसणार. माझा नवरा माझी इतकेही लाड करत नाही की तो मला बसूनच ठेवणार आहे. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहात तुम्ही? तर या प्रश्नाचा कधी तुम्ही विचार केलात का? मी ही गोष्ट ऑब्झर्व करत होते की आपण कोणालाही जेव्हा विचारतो ना की बाबा कसे आहात तुम्ही, तर प्रत्येक व्यक्तीचं उत्तर काय असतं? बरं आहे, मजेत आहे, छान आहे. पण इन रियालिटी खरोखर म्हणजे सगळ्यांना, मी तरी ना अशी व्यक्ती आहे ना जी ऑब्झर्व करत असते लोकांना, आणि मी या गोष्टीवर ऑब्झर्व केलेलं आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. असं तुम्हाला नाही वाटत? मग चाहे ते फायनान्शियली असो, फिजिकली असो, मेंटली असो, नवऱ्याचा असो बायकोला, किंवा नवऱ्याला बायकोचा टेन्शन असो, किंवा आईवडिलांना मुलांचा असो. म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी टेन्शन हा आहे, तरच माणसाचं आयुष्य आहे. इवन ते बोलतात ना, अंबानीसारख्या व्यक्तीलाही आय एम शुअर काही ना काहीतरी प्रॉब्लेम असणारच. ते मोदी साहेब, त्यांनाही काही ना काही टेन्शन आहेच. मग ते चाहे पूर्ण भारताचा का नाही, काही डिसिजन्स घेणं का नाही, पण प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी टेन्शन हा आहेच. त्यामुळे हे आपण असं बोलणं की हां छान आहे, चांगली गोष्ट आहे. एक कसं आहे माहिती आहे का, आपण युनिव्हर्सला एक मेसेज देतो दॅट आय एम फाईन, आणि तसंच होऊ दे. तर काही लोक ना असं समोरच्या व्यक्तीला बघतात आणि असं इन्फ्लुएन्स होतात, जसं की बाबा हां बघा ती बाई, ती किती छान आहे, ती किती खुश आहे, तिच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. पण असं नसतं. ॲक्च्युली प्रत्येकाला काही ना काहीतरी टेन्शन असतं. त्यामुळे आपण जे आहोत त्यातच आपण खुश राहिलं पाहिजे. ते बोलतात ना, समोरच्याचा बंगला बघून स्वतःचा झोपडा नाही जाळला पाहिजे. आपल्याला जे भेटलं आपण त्यात आनंदित राहिलं पाहिजे, इन्क्लुडिंग यू अँड मी ऑल्सो. मी त्या गोष्टीवरच बिलीव्ह करते आणि त्यावरच चालते. असंच मला वाटलं चला जरा तुमच्याशी डिस्कस करूया की तुम्हाला काय वाटतं याबद्दल, की माझं जे मत आहे. काही आहेत ओळखीचे जे असं बोलताना दिसतं, अरे हां याचं तर खूप चांगलं चाललंय, पण इन रिअल काय ना काहीतरी प्रॉब्लेम हे असतंच असतं. ऑब्व्हियसली लोकांना मला बघूनही असं वाटतं, अरे वा ही किती मस्त छान फिरते, मजा करते. पण असं नाही आहे. माझ्याही लाईफमध्ये काही ना काहीतरी, मग ते फिजिकली असू दे किंवा काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच, तसंच आहे. पण आपण कोणाला दाखवत नाही आहे. हां, आता माझ्या लाईफमधलं मोठं टेन्शन आहे तो जेवण करायचं आहे. आणि दुसरा पसारा. एक मिनटं तुम्हाला दाखवते. हे बघा, कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत आणि जेवणाची तयारी चालू आहे. आज मी जेवणामध्ये केलेलं आहे डाळ, भात, वाटाणे. माझी स्पेशलिटी आहे ती. एक मिनिट. आणि माझ्या वाटाण्यांचा असा आवाज सूर येतोच आहे. पाणी कमी झालं असेल, बघू दे. मी जेवणाची तयारी केली आहे. ओके. नाही, हे मोस्टली झाले आहेत. थोडे खाली लागले, वांदा नाही. स्पेशल वाटाण्याची भाजी ही ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आणि आता डाळीला मला फोडणी द्यायची आहे. सगळं किचन असं मेस आहे. सगळं आवरायचं आहे. आणि आज मला देवारा साफ करायचा आहे. घ्यायचे, देव धुवून घ्यायचे आहे. तर चला मी पटापट अगोदर डाळीला फोडणी घालते आणि मग मी माझ्या दुसऱ्या कामांना लागते. की ज्यांना असं वाटत असेल ना, हां प्रीती घरात काम करते की नाही करते, तर प्रीती घरात काम करते. बघा, मी आता पुन्हा किचनमध्ये आली आहे. तुम्हाला थोडासा आवाज येत असेल मागून, कारण की मला जेवण करताना गाणी लावायची सवय आहे. आणि स्पेशली मॅशअप मी छानपैकी लावते. आता मोस्टली तर मी मोबाईलवरच लावते, पण आता मला शूट करायचं आहे त्यामुळे मी टी व्हीवर लावलेली आहे. आणि त्यामध्ये ॲड चालू झाली आहे, तर मला पुन्हा जाऊन ती स्किप करायला लागेल.
राई, जिरा, लसूण, आता मिरची आणि कढीपत्ता. मला गाणी फार आवडतात, ऐकायला नाही तर बोलायला. ॲक्च्युली आय नो आय एम नॉट अ सिंगर ऑर द ॲक्च्युली आय एम अ बाथरूम सिंगर, पण तरी सुद्धा काय झालं, असं एकटं असलं की छानपैकी जोर जोरात गाणी बोलत असते. कोथिंबीरमध्ये खूप आयर्न असतं असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, त्यामुळे कोथिंबीर ही जास्त इवन कच्ची तुम्ही खाण्यामध्ये अशी वरतून टाकूनही खाल्लेली जास्त चांगली असते. सध्या तर मी डाळीमध्ये शिजतानाच टाकते, नंतर ही थोडीशी ॲड करीनच. माझी डाळ झालेली आहे. धनींसाठी आता मिरच्या तळायच्या आहेत, त्या तळून घेते म्हणजे जेवण झालं. चला, म्हणजे भाजी पण झालेली आहेत. आता डाळ पण झाली आहे. माझा देवारा साफ करून झालेला आहे, देव वगैरे धुवून झालेले आहेत. जेवण करताना जरा छान मॅशअप्स होते आणि आता देवारा साफ करताना देवाची गाणी ऐकते मी. आणि मी तुम्हाला ना एक गोष्ट दाखवू. हे बघा, हे मी घेतलेलं होतं एका गिफ्ट हाऊसमधून. त्याचा साऊंड इतका छान आहे ना, मेडिटेशनल आहे ते. त्याचं असं ते मूंगचं असतं ना साऊंड असतं, तसं मी तुम्हाला दाखवते वाजवून ते. पण आधी मी जरा हे सगळं क्लीन करून घेते. हे बघा, माझा देवारा साफ करून झालेला आहे. आता नंतर पूजा वगैरे करेल. मी तुम्हाला सांगितलेलं होतं याचं हे मेडिटेशनल साऊंड देतं. तुम्हाला आवाज ऐकायला येतो का? ॲक्च्युली त्याला प्रॅक्टिस पाहिजे जास्त, पण खूप छान. आणि जसं वाजतं ना तसं हाताला एक व्हायब्रेशन फील होतं. जसं मी फिरवते ना तसं व्हायब्रेट साऊंड का नाही ते. तर चला, आता इकडचं काम आवरलेलं आहे बऱ्यापैकी. जेवण पण झालेलं आहे. आता जाते मी जरा बेडरूममध्ये जे कपडे ठेवले होते त्यांच्या घड्या घालून घेते. आता आपण आज जाऊया आणि मग पुढे बोलूया, कारण की मला गरम झालंय. आता थोडं एसीची गरज आहे. चला, बऱ्यापैकी कामं आवरली आहेत. आता जरा गरम झालंय. चालू झाले. ओके, जो कपड्यांचा पसारा आहे तो आवरून घेते. जरा बसते धनी येईस तोपर्यंत. आणि माझं हे आवळा आणि कच्ची हळद याचं सिरप होतं, जे पाण्यामध्ये टाकून मी या टायमाला म्हणजे कामं आवरली की एक ग्लास पिते. हे हेअर्ससाठी चांगलं आहे, इम्युनिटीसाठी चांगलं आहे, तर मग घेत असते.
आणि याची टेस्ट पण चांगली लागते का. तर आजचा तर काय असा स्पेशल प्लॅन नाही आहे की मला कुठे जायचं आहे, बाहेर जायचं तर काही प्लॅनिंग नाहीच आहे आज. तरीसुद्धा गेली तर टेरेसवर थोडा वेळ जाईल, बघू वॉकिंग करण्यासाठी. हां त्याच्यावरून मला आठवलं की माझ्या वेळेस ना काही असं इन्सिडन्स होतं. म्हणजे काही बायकांनी मला बोललेलं आहे की आपण बायका भेटलं की मग असं बोलणं होतं की बाबा तू काय जेवण केलंस किंवा तू काय केलंस की आज मी हे काम केलं. ऑब्व्हियसली बायका भेटल्या की त्यांची चर्चा काय असणार आहे, कारण की त्यांचं जे लाईफ आहे ना हे फक्त घर, नवरा, मुलं यांच्या अवतीभोवतीच फिरत असतं. वेगळं काही बिझनेस किंवा इतर काही नॉर्मली सांगते मी, त्यांचं हेच डिस्कशन चालू असतं. तर 1-2 जण म्हटलं असे मला बोललेले आहेत, जेव्हा म्हटलं हां मी हे केलं मी ते केलं. पण तुम्ही घरी काम करता? म्हटलं बाबा मी घरी का नाही काम करणार, मी नॉर्मली म्हणजे तुम्हाला बघून असं वाटत नाही की तुम्ही घरी काम करत असाल, पण नाही मी घरी काम करते. इवन जशा नॉर्मल बायका, इतर बायका स्वतःच्या घरी करतात ऑब्व्हियसली तसंच करते. इवन माझं घर थोडंसं मोठं आहे तर मला ते सगळं व्यवस्थित मेंटेनही ठेवावं लागतं. हां माझ्याकडे हेल्प करण्यासाठी बाई आहे जी कपडे धुते, लादी पुसते, पण इतर गोष्टी या मलाच कराव्या लागतात. तर जे कोणी बोलतं ना घरी काय कामाला, स्पेशली काय वेळेस माझा नवरा पण मला बोलतो तू घरात बसल्या बसल्या करते काय, तर त्यांनाही दाखवायला मला ब्लॉग करायला लागणार आहे की हे बघा घरात बसल्या बसल्या मी अशी कामं करते. चला एक जोक आहे. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की हां मला बघून की हां हे घरामध्ये काम करत नसणार. माझा नवरा माझी इतकेही लाड करत नाही की तो मला बसूनच ठेवणार आहे. चला आता फटाफट जरा एवढ्या कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेते. मला कपडे पण सुकवायचे आहेत, ऑब्व्हियसली बाई धुवून गेली आहे तर ते मला सुकत टाकायचे आहेत. ते सगळं आवरून घेते आणि मग तुमच्याशी थोड्या वेळाने मी भेटते. चल बाय. शंकरा रुद्रदेव. यशने छानपैकी नाश्त्याला इडली आणलेली आहे. आता मी इडली खाऊन घेते आणि हा ब्लॉग मी आता इथेच संपवते. ब्लॉग इथपर्यंत बघितला आहात तर नक्की लाईक करा, कमेंट करा. बाय. चला इडली खाऊन घेते मी आता, मला भूक लागली.